पूजा प्रणाम म्हणजे पुणे ते जपान ही सफर, ती सुद्धा सायकलवरनं, आणि ती सुद्धा 1983 या सालामध्ये ज्यांनी केली आणि ज्यांनी एक इतिहास घडवला, ज्यांनी अनेक तरुणांसमोर एक आदर्श दिला की अशा प्रकारच्या सफरी करून तुम्ही दोन देशांनाच नाही तर वेगवेगळ्या या देशांमध्ये जी वेगवेगळी राष्ट्र येणार आहेत, वेगवेगळे देश येणार आहेत, या सगळ्यांना एका संस्कृतीनी, एका परंपरेनी घट्ट तुम्ही बांधणार आहात, हा एक आदर्श ज्यांनी समोर ठेवला. तर या 6 जणांच्या ग्रुपमधले 3 जण आज माझ्या बरोबर आहेत. भाग 2 ला आपण सुरुवात करतोय. भाग 1 मध्ये या संपूर्ण सफरीची पूर्वतयारी कशी झाली, मग त्याआधी त्यांनी कशा सफरी छोट्या छोट्या केल्या आणि यातनं त्यांना प्रेरणा ही एक मोठी सफर करण्याची मिळाली, याबद्दल चर्चा केली. पुन्हा एकदा माझ्या बरोबर आहेत अनिरुद्ध फडके, राहुल देशपांडे आणि नंदन खारकर. चला, तर आता भाग 1 सारखंच तिघांनाही मामा म्हणून हाक मारते आणि या कार्यक्रमाची सुरुवात करते. तर भाग 1 मध्ये मी जसं सांगितल्याप्रमाणे पूर्व तयारी याची कशी झाली याबद्दल आपण चर्चा केली आणि आपण येऊन तिथे थांबलेलो की प्रत्येकाने तुमची तुमची कामं कशी वाटून घेतली आणि मग आता पुढे आपल्याला या सफरीतले अनुभव ऐकायचे आहेत, वेगवेगळ्या गोष्टी ऐकायच्या. पण एक मुद्दा असा की साधारण 1983च्या ऑक्टोबरमध्ये तुम्ही या सफरीवर निघालात पुणे ते जपान सायकलवरनं. त्यावेळेला जपानपर्यंत पोहोचण्याचा जो खर्च आहे, तुमच्या 6 जणांचा जो खर्च आहे, दैनंदिन व्यवहारामधला असेल, सायकलचा येणारा खर्च, तुमचा खाण्यापिण्याचा, हा सगळा जो खर्च आहे तो तुम्ही तुमच्या खिशातनं केलात का, की तुम्ही काही स्पॉन्सरशिप मिळवली, तुम्हाला काही मदत मिळाली कोणाकडनं? आर्थिक नियोजन या सफरीचं कसं होतं? सुरुवात करताना असं जेव्हा प्रोजेक्ट तयार करायला घेतला की बारीक सारीक गोष्टीचा विचार केला की काय खर्च येईल, काय आपल्याला लागेल, खाण्यापिण्याचा खर्च, त्यावेळेला राहण्याचा खर्च सुद्धा आम्ही गृहीत धरला, माहित नाही कुठे कसं राहायला लागेल, किती खर्च येईल. अतिशय बारकाईने अभ्यास करून 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 आम्ही एक बजेट तयार केलं की साधारणपणे किती खर्च येईल. सायकली असल्यामुळे फ्युएल म्हणजे पेट्रोल वगैरे हा प्रकार नाही, पण जाताना आता बरं हे सगळे देश आहेत, सगळे बेट आहेत, सगळे सिंगापूर पासून जपान पर्यंत सगळे हे आयलंड्स आहेत, त्यामुळे मध्ये ह्या देशातनं त्या देशात जायचं कसं? बरं, विमान प्रवास हा खूप महाग, त्यामुळे ते शक्य नाही. मग बोटीचा प्रवास करता येईल का? मग बोटीचा जर प्रवास केला तर तशा बोटी उपलब्ध आहेत का, आणि उपलब्ध असतील तर ते पॅसेंजर बोटी आहेत का कार्गो शिप्स आहेत हे माहित नाही. या सगळ्या गोष्टीचा अतिशय बारकाईने वर्षभर अभ्यास करत होतो आणि जी माहिती मिळवली, प्रत्येक देशाच्या एम्बसीला कॉन्टॅक्ट करून पत्रव्यवहार केला, त्यांच्याकडनं उत्तरं आली, त्या आलेल्या उत्तरांवरती तो प्रोजेक्ट तयार केला की बाबा हा इथे असा खर्च येईल, इथे एवढा खर्च होईल. फॉर एक्झाम्पल, आम्हाला पुण्याहून मद्रासला जायचं होतं आणि मद्रासवरून सिंगापूरला बोटीने जायचं होतं. तर मद्रास ते सिंगापूर पॅसेंजर बोट उपलब्ध होती आपली भारताची, चिदंबरम त्या बोटीचं नाव, म्हणजे आपलं इंडियन शिपिंग कॉर्पोरेशनची स्वतःची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची बोट होती. मग ते तर ठीक आहे, ती मिळेल, पण पुढचं काय? मग सिंगापूर पासून इंडोनेशिया अगदी समोरासमोर आहे, अगदी हाकेच्या अंतरावर जरी म्हटलं तरी चालेल, इतकं जवळ जवळ आहे. तिथे बोटी उपलब्ध होत्या, पण जिथे बोट उपलब्ध नाही ती माहिती आम्हाला पूर्णपणे पुण्यातनं निघताना मिळाली नाही. आता फिलिपिन्स मधनं हाँगकाँगला कसं यायचंय किंवा हाँगकाँग मधनं जपानला नक्की कसं जायचंय हे तिथे गेल्यानंतरच कळलं. आम्हाला असं वाटत होतं की हाँगकाँग मधनं जपानला जायला शिप मिळेल, ऍटलिस्ट कार्गो शिप तरी मिळेल, पण ती इन्फॉर्मेशन इथं काही केल्या मिळाली नाही. मग विमानाने खर्च किती येईल असं सगळं अभ्यासपूर्वक सगळं बजेट तयार केलं आणि मला आठवतंय साधारणपणे हे सगळं मिळून हा 2.5 लाखाचा खर्च आम्ही कागदावरती मांडला की संपूर्ण टूरला 6 जणांना 2.5 लाख रुपये खर्च येईल. आणि 83 साली 2.5 लाख रुपये ही खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी गोष्ट होती. मग अक्षरशः जेव्हा ठरलं की अरे बाबा एवढे पैसे कसे जमवायचे, आम्ही विचार बघा झालो. बरं, त्यावेळेला आम्ही दोघं स्टुडंट आणि 4 जण नोकरी करत होते, पण नोकरी सुद्धा त्यांची नोकरीची सुरुवात होती सगळ्यांची, जास्तीत जास्त वय वर्ष 27-28 त्या लोकांचं, त्यामुळे नोकरीची सुरुवात, त्यामुळे कोणाला असे पैसे उभं करणं एवढं मोठे हे कोणालाही शक्य नव्हतं. आम्ही सगळे जण 6 जण मध्यमवर्गीय फॅमिलीमधून आलेलो, त्यामुळे कोणाची अशी काही कोणाकडे असं कोणी गॉडफादर नाही, हा चल तिला एवढे पैसे झाले जाऊ दे असं काही नाही. मग काय करता येईल, मग पैसे जमवायचे. मग कसे जमवायचे? मग आम्ही ज्या क्लबचे मेंबर होतो, सायकल टुरिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया, या क्लबच्या माध्यमातून आम्ही फंड रेझिंगच्या काही ऍक्टिव्हिटी सुरू केल्या. मग त्यात एक ऑर्केस्ट्रा चा शो लावला, एक मेल्टी मेकर्स म्हणून पुण्यामध्ये ऑर्केस्ट्रा होता त्यावेळेला, त्यांचा शो लावला. त्यांची तिकीट
सगळ्या मित्रांमध्ये, सगळ्या नातेवाईकांमध्ये, सगळ्या वेलविशर्स मध्ये सगळी तिकीट विकली. 250 रुपये सगळ्यात जास्त तिकीट आणि 50 रुपये सगळ्यात कमी तिकीट. पण त्या काळी सुद्धा 250 रुपये तिकीट घ्यायचं कोणी म्हणजे ते कोणाला परवडत नव्हते. आठवते ते 250 रुपये तिकीट विकता विकता त्रास झाला होता खूप. पण तरी सुद्धा सगळी 100% तिकीट विकली जाऊन त्यातनं खूप मोठे पैसे, मला आठवते त्यावेळेला जवळपास त्या शोतनं 25,000 रुपये उभे राहिले होते. एक फक्त अजून एक थोडीशी पुस्ती याला जोडायची अशी मला की हा जो शो करायचं ठरवलं त्यावेळेला पुण्यातलं सगळ्यात मोठं ऑडिटोरियम आपल्याला जास्त रेव्हेन्यू मिळवून देईल म्हणून आम्ही तो म्हणजे बालगंधर्व किंवा बाकीच्या ह्याच्यापेक्षा नेहरू मेमोरियलची सिटिंग कपॅसिटी ही जास्त असल्यामुळे आम्ही तिथे तो शो घेतला होता. म्हणजे आम्हाला रेव्हेन्यू जास्त मिळेल त्याच्या तिकीट विक्रीतनं असा त्याच्या मागचा उद्देश होता. तो एक पार्ट. त्यानंतर क्लबचं सोविनार पब्लिश केलं. त्या सोविनार मध्ये सगळ्या वेलविशर्सच्या जाहिराती गोळा केल्या. त्या जाहिराती गोळा करण्याकरता सगळ्या कंपन्या अक्षरशः पिंपरी चिंचवड पासून पुणे हडपसर पर्यंत सगळा एरिया अक्षरशः पिंजून काढून ह्याच्या ओळखीने त्याची ओळख, त्याच्या ओळखीतनं त्याची ओळख असं करत करत जाहिराती मिळवल्या. मग त्या अगदी 500 रुपयापासून 1000, 1500, 2000, 5000 फ्रंट पेज, बॅक पेज, कलर पेज असे वेगवेगळे रेट्स तयार करून त्या सगळ्या जाहिराती मिळवून त्यातनं काही उत्पन्न, खूप चांगलं उत्पन्न त्यातनं निर्माण केलं. नंतर मग लोकांनी बरं आमच्या या सायकल टुरिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट होते त्यावेळेचे पुण्याचे खासदार नव्हते ते, पण मोहन धारिया केंद्रीय मंत्री होते, माजी मंत्री होते ते मोहन धारिया. ते त्या आमच्या क्लबचे अध्यक्ष होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अप्रोच झालो. त्यांनी पत्र पाठवलं की असे 6 युवक एवढी मोठी टूर करतायत तर तुमची भेट द्या, त्यांना अशी मदत हवी आहे, त्याकरता ते तुम्हाला येऊन भेटतील. त्यांचं लगेच त्यांना उत्तर आलं की ठीक आहे. त्या अपॉइंटमेंट दिली. त्या 6 जणांना मुंबईला पाठवून द्या. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी ड्रेस शिवले. मुंबईत वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांना भेटायला त्याच्यामुळे सगळ्यांनी खास ड्रेस शिवले. मुंबईला गेलो एशियाड बस पकडून. सकाळी सकाळी मुंबईत एका नातेवाईकांच्या घरी धावून टॅक्सीने वर्षा बंगल्यावरती पोहोचलो. आणि काय त्यांनी 11ची वेळ दिली होती. एक तासाभराने ते आम्हाला भेटले. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते त्यावेळेला महाराष्ट्राचे. त्यांनी अक्षरशः सांगितलं की मी 10 मिनिटं भेटेल. त्यांनी पत्रातच तसं कळवलं होतं की 10, आणि त्यांच्या पीएचा पण नंतर फोन आला होता की साहेब फक्त 10 मिनिटं भेटतील, तुम्हाला जे काय बोलायचं 10 मिनिटात बोला. आणि तयारी करून गेलो की 10 मिनिटात एवढा मोठा विषय आहे, कसं बोलणार 10 मिनिटात. पण प्रबोधनी ती सगळं डोक्यात प्लॅन करून ठेवलं की 10 मिनिटात आपल्याला काय काय बोलायचंय, प्रत्यक्षात काय बोलायचंय आणि आपल्याला आर्थिक मदत मिळवणे हे सगळ्यात त्याचा महत्वाचा उद्देश. आणि त्यांनी जी गेल्यानंतर जी बॅटिंग सुरू केली पहिल्या मिनिटापासनं, ते अक्षरशः 10 मिनिटाचा अर्धा तास कधी झाला हे त्यांनाही कळलं नाही, आम्हालाही कळलं. कंटिन्युअस घडाघडा बोलतोय. आणि ते वसंतदादा पाटील इतके इम्प्रेस झाले, इतके खुश झाले. आणि अक्षरशः सगळं बोलणं ऐकल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिले, तुम्हाला हवी ती मदत करतो, पत्र देतो. आणखीन सांस्कृतिक मंत्री होते सुशील कुमार शिंदे, त्यांनाही तुम्ही भेटा, तेही तुम्हाला मदत करतील. आणि 20,000 रुपये सँक्शन केले. मुख्यमंत्री निधी ज्याला आपण म्हणतो मुख्यमंत्री निधी, त्यातून आम्हाला त्यांनी 20,000 रुपये चेक दिला. चेक मिळाला 8 दिवस लागले, पण त्या चेकची अजूनही झेरॉक्स माझ्याकडे आहे त्यांच्या सहीची. अशी मदत मिळाली. असं एक कोणीतरी मॉनिटरी स्पॉन्सरशिप देणारा असं एक कोणी मिळाला नाही. पण हे अशा निरनिराळ्या माध्यमातून पैसे जमा झाले. आता तो राम ज्या कंपनीमध्ये नोकरी करत होता पुण्यात, प्रसिद्ध कंपनी होती एव्ही भट आणि कंपनी, त्या एव्ही भटांनी 15,000 रुपये दिले. आणि मग आता सगळ्यांची नावं आता लक्षात नाहीत, पण आता हे लोक मामा आणि मुकुंद ज्या कंपनीत काम करत होते त्या कंपनीने काही फंड्स दिले. असं खूप, आणि प्रत्येकाने आपापल्या नातेवाईकांनी पैसे दिले. असं करून 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 पैसे जमले. आणि सगळ्यात महत्वाची अडचण कुठे आली तर त्या काळी फॉरेनला जाणाऱ्या माणसाला एक FTS म्हणजे फॉरेन टूर स्कीम याच्या खाली फक्त $500 सँक्शन व्हायचं, फक्त $500. आता एवढा मोठा प्रवास $500 मध्ये कसा करणार? पर हेड $500 हे काहीच नाही. आमचं बजेट होतं $2,000. मग $2,000 जमा करायचे कसे करणार? $2,000 ते सँक्शन होईना. शेवटी त्या मोहन धारियांनी पत्र व्यवहार करून आम्हाला दिल्ली सरकारमध्ये PV नरसिंहराव त्यावेळेला अर्थमंत्री होते, त्यांची अपॉइंटमेंट मिळवून दिली. मग मामा
आणि प्रमोद हे दोघं जण फ्लाईटनी दिल्लीला गेले. दिल्लीत 8 दिवस राहिले महाराष्ट्र मंडळामध्ये. नरसिंहरावांची भेट झाली आणि त्यांच्याकडनं घासाघीस करून बार्गेन करून त्यांना सगळं पटवून देऊन 500च्या जागी $1,000 सँक्शन करून घेतले. म्हणजे थोडक्यात $6,000 मध्ये ही सगळी टूर केली आणि तेवढेच पैसे नेले. आणि तुला खोटं वाटेल, परत जेव्हा आलो तेव्हा त्यातले $1,000 उरले होते. ही सुद्धा एक अचीवमेंट आहे ना. त्याला दुसरी कारण आहेत, कारण आम्हाला प्रदेशामध्ये खूप लोकांनी मदत केली, आर्थिक मदत केली, खूप मदत केली लोकांनी. त्यामुळे ते पैसे आणि मग लॉजिंगसाठी कुठेही खर्च नाही केला. आम्ही प्रत्येक ठिकाणी देवळांमध्ये राहिलो. भारतामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला राहायचो रात्री. आणि परदेशामध्ये मलेशियामध्ये विनायका म्हणजे गणपतीची मंदिर होती लाईनीने प्रत्येक गावात. कारण सगळी तामिळ वस्ती ना मद्रासमधनं सगळे लोक तिथे मायग्रेट झालेले. मलेशियामध्ये संपूर्ण देशामध्ये गणपतीची देवळ, प्रत्येक देवळात आम्ही जायचो. संध्याकाळी अथर्वेश्वर रात्री म्हणायचो, मुक्कामाची परवानगी मागायचो. तो पुजारी अगदी आनंदाने परवानगी द्यायचा, वरती जेवायला घालायचा, वरती पिक्चर सगळे पैसे द्यायचा. त्यामुळे तो खर्च सगळा आटोक्यात राहिला. आणि फायनान्स कंट्रोल जबरदस्त, नाही म्हणजे नाही, शिस्त भयंकर, अतिशय डिसिप्लिन. गरज आहे का चहाची, आता नाही प्यायला चालेल ना, चल पुढे. मग इतकी कडक शिस्तीत ना तो. आणि लिटरली पोटाला चिमटे घेऊन प्रवास केला. असं करून करून ते पैसे वाचून याच्यामध्ये कारण एक पगडा बसलेला की याच्यामध्ये आपण पहिल्या भागामध्ये जे बोललो आपण की टूर मध्ये काय तुम्ही शिकलात किंवा काय तुम्ही अंगीकारलं, तर नंदू जसं सांगतोय की शिस्त एक डिसिजन जो काही झाला असेल त्याप्रमाणे वागणं. कारण हा डिसिजन हा ग्रुपच्या हिताकरता घेतलेला असतो आणि त्या पद्धतीने तो वागवायचा. ही एक म्हणजे एखादा डिसिजन समजा फॉर एक्झाम्पल मला नाही आवडला, परंतु तो आता ग्रुप करता घेतलेला आहे आणि तो घेणं महत्वाचं आहे. ही शिस्त जी लोकांच्या ह्याच्यामध्ये अंगीकारली गेली, तसं हे पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुमच्या करिअरमध्ये सुद्धा खूप उपयोग नक्की झालेला आहे. बरोबर बरोबर, खरंय खरंय. आपण एखादी म्हणजे ग्रुप मध्ये असताना किंवा एक टीम म्हणून काम, टीमवर्क करत असताना ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. की एखादी गोष्ट नाही पटली तरी काम तेव्हा काम हे महत्वाचं असतं, ते काम होणं महत्वाचं असतं. इथे आपल्या मतांपेक्षा कामाला जास्त महत्व दिलं तर ती कामं पटकन होतात. पण आता तू बोलता बोलता नंदू मामा असं म्हणालास की त्यातले काही जण विद्यार्थी दर्शित होते किंवा काही जण नोकरी करत होते. पण आता अर्थातच कंपनीनी सुद्धा मदत केलेली, या सगळ्यामध्ये अनेकांच्या कंपनींनी मदत केलेली. पण तरी सुद्धा 9 महिने आपला एम्प्लॉई आपल्या जवळ राहणार नाही आणि तो एका सफरीवर निघणार. तर ह्या सुट्ट्या काढणं, कारण आत्ताच्या काळात जर बघितलं तर एवढी मोठी सुट्टी मिळणं हेच शक्य नाही. पण तरी सुद्धा तेव्हा त्या म्हणजे तुमच्या कॉलेजेसनी असेल किंवा तुमच्या कंपनीनी असेल, हे कसं सांभाळून घेतलं, त्यासाठी काही वेगळे प्रयत्न तुम्हाला करावे लागले? मी आणि मुकुंद एका कंपनीत होतो, एकाच कंपनीमध्ये. आणि आमच्या कंपनीचा खूप मोठा ह्याच्यामध्ये सहभाग अशा पद्धतीने आहे की आमच्या कंपनीने आम्हाला दोघांनाही रजा सँक्शन केली. 9 महिन्याची रजा, म्हणजे आल्यानंतर परत तुम्ही जॉईन व्हा. ऑफकोर्स 9 महिने आम्ही कामावर नसल्यामुळे विदाऊट पे, दॅट इज ऑब्वियस. परंतु 9 महिन्यानंतर तुमची नोकरी शाबूत आहे, हे सगळ्यात महत्वाचं आमच्या कंपनीने आम्हाला सांगितलं आणि त्याच्याप्रमाणे आम्ही नंतर परत जॉईन झालो आमच्या कंपन्यांमध्ये. याच्या व्यतिरिक्त आमच्या कंपनीचं जपानच्या कुठल्या एका कंपनीशी कोलॅबोरेशन पण होतं. त्यामुळे आमच्या कंपनीनी त्या जपानमधल्या कंपनीशी सुद्धा काही कॉरेस्पॉन्डन्स करून तिकडे मदत मिळवून देण्याचा पण आम्हाला प्रयत्न केला होता. आणि तसंच ज्या बाकीचे 2 जण नोकरीवाले होते त्यांना पण या रजा तशा मिळाल्या होत्या. एव्ही बटन कंपनी आणि डॉक्टर बेक, त्यांना पण अशा रजा मिळालेल्या होत्या. त्यामुळे आम्हाला सगळीकडे आमच्या एम्प्लॉयर लोकांचा सपोर्ट खूपच लाभला त्या केसमध्ये. आणि मला वाटतं नंदू मामा आणि राहुल मामा, तुम्ही त्यावेळेला कॉलेज स्टुडंट्स होतात.
आमचं दोघांचं शिक्षण संपलं होतं. म्हणजे 83ला मी बीकॉमची शेवटची परीक्षा दिली आणि बाहेर पडलो, आणि राहुलचं शिक्षण संपलं होतं. त्यामुळे असं कॉलेजला खुसरवाडीला होतो. खुसरवाडीला मी ते हे केल्यावर आमच्या सरांनी मला परमिशन दिली होती. अरे वा. आणि ते थर्ड सेमिस्टरला मला परत रिऍडमिशन त्यांनी थर्ड सेमिस्टरची चालू ठेवली माझी. म्हणजे फी भरायला लागली नाही मला. मी जे अर्धवट सोडून गेलो ते परत आलं. त्याच फक्त एकच म्हणले की तुझं 1 वर्ष वाया जाणार, ते जाणारच होतं. फक्त आल्यानंतर परत त्याच सेमिस्टरला मला ऍडमिशन. म्हणजे इकडची मी जे अर्धवट गेलो ते अर्धवट कम्प्लीट कर पुढे. कारण मुळात ते आहे ना, आपले व्यवसाय हे सगळे बाजूला ठेवून असं करताना म्हणजे आपण पुन्हा परत इकडे आल्यानंतर आपलं जे काही चालू होतं दैनंदिन व्यवहार तो सगळा व्यवस्थित चालू राहिला पाहिजे. तर यासाठीची खबरदारी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी घेतलेली. आता एक खूप महत्वाचा मुद्दा, कोणत्याही सफरी म्हणजे साधा आजकाल आपण आपल्या गाडीत बसल्यानंतर आपण कुठेही ज्या डेस्टिनेशनला आपल्याला पोहोचायचंय आपण सहजपणे मॅप्स ऑन करतो मोबाईलवर आणि निघतो. मग त्यामुळे आपल्याला सोलो ट्रिप काय किंवा अशी एखादी ग्रुप ट्रिप काय, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याजवळ मॅप असल्याने अगदी गावागावातले रस्ते आपल्याला दिसतात त्या मोबाईलच्या स्क्रीनवर. 83 काळामध्ये अशी कोणतीही व्यवस्था सोयी सुविधा नव्हती आणि तरी सुद्धा इतके म्हणजे 25,000 किलोमीटरचा प्रवास करताना कोणतं गाव किती किलोमीटरवर येईल. अर्थातच आपण म्हणूया ना की हे मॅप्स तुम्ही कसे साकारलेत किंवा हे मॅप्स कसे अभ्यास केला त्याचा. त्याच्यामध्ये तुला सांगतो, हा एक खूप मोठी म्हणजे आयुष्यातली ती कधीही न विसरता येणारी ती गोष्ट आहे. राहुलचे एक काका होते, डॉक्टर श्रीधर गुप्ते त्यांचं नाव. ते पुणे युनिव्हर्सिटीच्या भूगोल विभागाचे ते प्रमुख होते त्या काळी. 83 झाले. नंतर पुढे जाऊन ते व्हाईस चान्सलर झाले. पण जेव्हा आम्ही हा प्लॅन सुरू केला तेव्हा एवढे मोठे मोठे रोड ॲटलास, रोड मॅप कुठे उपलब्ध होतील. तर असं सुचलं की युनिव्हर्सिटीच्या भूगोल विभागामध्ये त्यांना आपण जाऊन भेटलो तर ते आपल्याला नक्की मदत करतील. म्हणून मी आणि राहुल त्यांना जाऊन भेटलो आणि सांगितलं की असं असं आम्ही जातोय. आणि ते त्याचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी काय परवानगी द्यायला कधी वेळ लावलाच नाही. लगेच त्यांनी ताबडतोब संबंधित माणसाला सांगितलं ह्यांना काय हवी ते मॅप काढून द्या. आणि त्यांनी ते अक्षरशः मोठमोठे ॲटलास म्हणजे हातात म्हणजे एका माणसाला उचलता येणार नाही इतकं जड तो ॲटलास तो आम्हाला त्यांनी काढून दिला हवा तसा प्रत्येक देशाचा. आणि आम्ही ते उलगडून बसायचो. आम्ही मी राहुल आणि मुकुंद पण असायचो. गुरुवारी त्याला सुट्टी असायची. शक्यतो दर गुरुवारी आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये जायचो, त्या विभागामध्ये दिवसभर तिथे बसायचो आणि ज्या रूटने आम्हाला प्रवास करायचा आहे त्या रूटचा सगळा अभ्यास, सगळं लेखन करायचो दिवसभर. आणि आता बरं एवढ्या मोठ्या मॅप मध्ये अंतर दिलेलं नाही. एका शहरापासून दुसऱ्या शहरापर्यंत अंतर नक्की किती हे काय दिलेलं नाही. पण त्या मॅप मध्ये तो स्केल असायचा, खाली स्केल, पूर्वीच्या काळाची पद्धत, खाली स्केल आहे. म्हणजे 1 mm म्हणजे किती किलोमीटर असं किती दिलेलं असायचं तिथे. आता रूट काढायचा कसा, आता ते मुकुंदनी ती शक्कल लढवली. चक्क दोरा आपल्या घरात जो दोरा असतो पांढरा त्या दोऱ्याचं बंडल घेऊन जायचो बरोबर. आणि फाउंटन पेन. आणि आता फॉर एक्झाम्पल आता भारतातला तर आपल्याला पुणे ते मद्रास आम्हाला अंतर माहिती होतो, प्रश्न परदेशामधले अंतर माहित नव्हतं. आता जपानमध्ये एखादा हिरोशिमा ते नागासाकी समजा असा प्रवास करायचा तर हिरोशिमा पासून नागासाकी नक्की अंतर किती माहित नाही. नकाशामध्ये 2 शहरं समोरासमोर दिसत आहेत, रस्ता दिसतोय. मग दोऱ्याचं एक टोक हिरोशिमाला धरायचं, तिथे पेनाचा एक डॉट द्यायचा आणि जसा रस्ता जाईल तसा हळूहळू दोघांनी तिघांनी तो दोरा धरत त्या रस्त्यावर दोरा नेत नागासाकीपर्यंत न्यायचा. नागासाकीला तो दोराचं दुसरं टोक टेकवायचं, तिथे फाउंटनने एक डॉट द्यायचा आणि मध्ये मध्ये जेवढी काही महत्वाची गावं लागतील तिथे डॉट द्यायचे. आणि तो दोरा उचलायचा, तो खाली दिलेल्या स्केलवरती तो धरायचा, तिथे MM दिलेले असायचे. 1 MM म्हणजे किती किलोमीटर त्याचं गणित दिलेलं असायचं. मग आपण हा आता हिरोशिमा नागासाकी किती MM झाले, 50 MM झाले बाबा. 50 MM म्हणजे किती किलोमीटर, एवढे किलोमीटर लिह. असं अख्ख्या संपूर्ण 7 देशांचे सगळे अख्ख्या 9 महिन्याचा रूट हा अशा रीतीने काढ. बापरे. आणि लिटरली तुला सांगतो हे 90% बरोबर निघाल. 5-10% फरक येणार त्याला काही. मग इतकी त्या मॅप मध्ये अॅक्युरेसी होती. आज आता गुगलमध्ये लोक कोणी नुसतं बघितलं की बाई पण तुम्हाला कसं जायचं सांगतो, तुम्हाला डोळे झाकून माणूस प्रवास करतो. पण हे बरं ते रूट काढून ते टाईप करून आम्ही त्या
देशांमध्ये त्या एम्बसीला पाठवले आणि रूट सँक्शन करून घेतला की आम्ही ह्या रूटला येणार आहोत, सायकलवर येणार आहोत, हे बरोबर आहे ना, काय अडचण नाही ना. त्यांची उत्तरं पण आली की येस बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. इतकी त्यात अॅक्युरसी होती त्याकडे. हा पूर्वतयारीचा एक भाग होता. आणि मी म्हणलं पहिल्या ह्याच्यामध्ये की 2.5 वर्ष जी तयारी चालली होती त्यातला बराचसा काळ ह्या नकाशाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा गेलेला आहे. आणि पत्र व्यवहारांना सुद्धा खूप वेळ दिला. प्रत्येक देशातल्या ओळखी काढलेल्या होत्या, त्या ठिकाणी आम्ही पत्र पाठवून त्यांची उत्तरं मागून. आता सारखा काय फोन नाहीये, फोन केला तिकडून हे केलं. आता जे ह्याच्यात काहीच नव्हतं. त्या काळी पत्र पाठवले 3-3 महिने लागायचे त्यांचे उत्तर. हे आमचा जो 1.5-2 वर्षाचा काळ होता, त्या 1.5-2 वर्षात हे सगळे हे केले. काही ठिकाणी आम्हाला मुक्काम फिक्स मिळाले की ज्या ठिकाणी आमचे होते. सिंगापूरमध्ये एक शेट्टींचं घर होतं, तिथं आम्हाला झालं होतं. तसंच प्रत्येक ठिकाणी आमचे हे असल्या कारणाने, फिक्स असल्या कारणाने आम्हाला कुठे त्रास नाही झाला तसा. बरोबर. या प्लॅनिंगमुळे आणि रूट्स आणि हे इतके परफेक्ट होते की आम्हाला कुठेच त्रास झाला नाही. तरी सुद्धा काही ठिकाणी शेवटी चेंजेस हे होतातच ऐन वेळचे, त्यामुळे त्याला काय अपवाद आहे. आणि ते चेंजेस होत असताना पण बरंच काही शिकायला मिळतं. बरोबर, नक्कीच. एका ऍडव्हेंचरस ट्रिपवर निघाल्यानंतर ते ऍडव्हेंचर फेस करणं सुद्धा इट्स अ पार्ट ऑफ दॅट ट्रिप. पण साधारण दिवसाला किती किलोमीटर तुम्ही प्रवास करायचा दिवसाला? 100 ते 125 अंदाजे. 100-125 रोजचा प्रवास. पण तुम्ही तुमचे जे टप्पे राहण्याचे होते दर दिवसाचे, ते 100-125 किलोमीटर मग पूर्वनियोजित असायचे की मग तो प्रवास एवढा झाल्यानंतर ठरवायचा? हो, पूर्वनियोजित प्रवास. पण वाटेत काही अडचण आली किंवा सायकली फारच पंक्चर व्हायला लागल्या, खूप पाऊस पडायला लागला. आता मलेशिया आणि जपानमध्ये पर्टिक्युलरली आणि इंडोनेशियामध्ये, त्या 3 देशामध्ये पावसाने भयंकर त्रास दिला, भयंकर. आता 100 किलोमीटर जायचं आहे, पण घरातून निघालो 7ला आणि 9 वाजता जो मुसळधार पाऊस लागला की आता कसं जाणार. ठीक आहे, रेनकोट घातलाय, सगळं झालं, पण तरी सुद्धा समोरचं दिसत नाही, इतकं मुसळधार पाऊस. आणि त्यात सायकली सारख्या पंक्चर व्हायच्या. मग अशा केसमध्ये तो मुक्काम आम्ही गाठू शकायचो नाही. मग 25, 30, 40, 50 किलोमीटरला एखादा चांगला मुक्कामाचं गाव दिसलं, देऊळ दिसलं, राहिलो. मग दुसऱ्या दिवशी जर चांगलं ऊन पडलं तर चला 100च्या जागी 150 किलोमीटर चला, असं करून एखादा मुक्काम आम्ही स्किप पण करायचो. असंही बऱ्याच वेळा झालेलं आहे. पण मॅक्सिमम वेळेला 80%, 75% वेळेला आम्ही ठरलेल्या मुक्कामाला गेलेलो आहोत. फार कमी वेळा असं झालं की नाही बाबा, पावसामुळे शक्य झालं नाही. कधी कधी पंक्चर होण्याचे प्रमाण इतकं असायचं, दिवसात 5-5, 6-6 पंक्चर. बरं, एक पंक्चर काढायला वेळ लागायचा ना, सगळं सामान काढायचं, साग काढायचं, ते घासायचं काढायचं, सगळं उद्योग करायचे. पण पाऊस पडतोय, शेडला कडेला थांबायचं, रस्त्याला ट्रॅफिक, आणि ते पावसात ते गमनी चिकटायचं नाही, ते फार त्रास व्हायचा. राहुलने तो त्रास काढला बाबा. त्याला ठीक आहे आम्ही मदत करायचो, पण त्यांनी भयंकर त्रास काढला. खरं तर चिकेरीचं काम होतं तुझं, म्हणजे अरे पाऊस पडत असेल, ओलं झालं की किती वेळा पुसलं तरी ते ओलच यायचं ना त्याच्यावर. चिकटल कसं ते त्यावेळेस ते फेविक्विक लावायला लागायचं. म्हणजे फेविक्विक नाही, त्यावेळेचं तो पंक्चरचं ते हे होतं, ते लागायचं, ते वाळेपर्यंत त्याच्यावर पाणी पडायचं. हवा भरायला सुद्धा फूट पंप होता आमच्याकडे. म्हणजे आता इलेक्ट्रिक पंप मध्ये कसं पटकन हवा भरली जाते, त्या फूट पंपाने आपलं दाबून दाबून हवा ती व्यवस्थित भरली जायची नाही. खूप म्हणजे सायकलिंगने पंक्चर ह्या विषयाने या 3 देशांमध्ये, इंडोनेशिया, मलेशिया आणि जपान, भयंकर त्रास दिलेला आहे. हो, पावसाने खूप त्रास दिला. नशीब पुढे ऍक्सिडेंट नाही झाला. आणि सायकल होतीच साथीला. पण वेगवेगळ्या ह्या गावांमधून प्रवास करताना, म्हणजे एकूणच आता पुण्यापासून तुम्ही सुरुवात केली, पहिला तुम्ही टप्पा किंवा तुम्ही कुठे राहिलात, पुण्यानंतर पहिला ब्रेक कुठे घेतलात तुम्ही? पुण्यात ऍक्च्युली आम्ही निघालो संध्याकाळी 5:30 वाजता. 5:30 वाजता आमचं फंक्शन होतं. आम्हाला आमचा सी ऑफ सेरेमनी जी झाली, सारसबागेच्या समोर आम्हाला सगळ्यांना सी ऑफ सेरेमनी झाली. आणि पुण्याहून निघालो आम्ही संध्याकाळी 5:30-6च्या सुमारास. आणि पहिला मुक्काम थेऊरला केला. बरं, थेऊरचा जो गणपती आहे, गणपतीचं देऊळ खूप आतमध्ये, हायवेला, बाहेर सोलापूर रोडला हायवेला थेऊरच्या फाट्यावरती एका ठिकाणी मुक्कामाची सोय झाली होती. तिथे जाऊन आम्ही राहिलो. कारण पुण्यातून सगळे मित्र, जवळपास 40-50 मित्र सायकलवरनं आम्हाला सोडायला तिथपर्यंत आले होते. थेऊर पर्यंत. थेऊर पर्यंत आले होते. ते थेऊरला रात्री आमच्या बरोबर त्या पहिल्या मुक्कामाला रात्री राहिले. त्या घरात एकच छोटस घर होतं, त्या घरात सगळे दाटीवाटीने झोपलो. आणि सकाळी 7 वाजता मग सगळे उरलेले जेवढे आले होते सगळे परत पुण्याला गेले.
आणि तिथून मात्र आम्ही फक्त 6 जण पुढे निघालो. अक्षरशः सगळे रडले जाताना. तो वर्णन करणं अशक्य आहे तो प्रसंगाचं. आणि अक्षरशः त्यांचा पाय निघत नव्हता आणि आम्हाला निघत नव्हतं. पण शेवटी आम्ही 1 तास तिथे सगळं हे करून निघालो, सगळ्यांना सी ऑफ करून. आणि मग पुढचा मुक्काम आमचा सोलापूरचा होता. वाटेत मोहोळला थांबलो होतो, लगेच मग सोलापूरला पोहोचलो. बरं. पण मुळात ह्या सगळ्या कालावधीत आता आपल्याकडे फोन्स असतात, पटकन आपण घरच्यांच्या बरोबर संपर्क साधू शकतो, मित्रांशी बोलू शकतो. पण या म्हणजे 1983 मध्ये ह्या सगळ्या काहीच सुविधा नसल्यामुळे घरच्यांशी संपर्क कसे साधत होतात मध्ये मध्ये रस्त्यामध्ये? फक्त पत्रलेखन, बाकी काहीही नाही, फक्त पत्रलेखन. जिथे टप्पा ठरलेला नसायचा. म्हणजे दिवसाला आज इकडे राहायला आहात तर उद्या दुसरे 100-125 किलोमीटर पुढे ती पत्र जेव्हा यायची घरच्यांकडनं त्याचं उत्तर यायचं तेव्हा सांगतो. आता फॉर एक्झाम्पल मोठी शहर आहे, हैदराबादचा मुक्काम ठरला होता. हैदराबादमध्ये आम्ही 4 दिवस राहणार होतो. नंतर मद्रासचा मुक्काम ठरला होता. तिथला ऍड्रेस कन्फर्म होता, हैदराबादचा ऍड्रेस कन्फर्म होता. तिथे आम्ही 4 दिवस राहणार होतो. तर निघताना सांगितलं की तुम्ही जे उत्तर पाठवायचंय ते हैदराबाद किंवा मद्रासला पाठवायचं. मध्ये आधी कुठे पाठवून डायरेक्ट त्यांनी सगळ्यांनी मद्रासला पत्र लिहिली. आणि मद्रासला 15 दिवसानंतर आम्ही मद्रासला पोहोचलो, तेव्हा सगळ्यांची पत्र एकदम एक गट्ट्याने आम्हाला मिळाली. बरं. नंतरचा डायरेक्ट आम्ही सिंगापूरचा मुक्काम होता. सिंगापूरचा मुक्काम कन्फर्म होता, त्यांचा ऍड्रेस होता. शेट्टी म्हणून एक आम्हाला पत्ता मिळाला होता. त्यामुळे शेट्टींचा पत्ता सगळ्यांना घरात देऊन ठेवला होता. आता डायरेक्ट पुढची पत्र आम्हाला सिंगापूरला पाठवा. आम्ही बोटीचा प्रवास करून 8-10 दिवसानंतर सिंगापूरला पोहोचलो, तेव्हा सगळी पत्र सिंगापूरला येऊन पोहोचलेली होती. अशा रीतीने ती पुढची पण काही पत्र मिस व्हायचीच. जी पत्र वेळेत पोहोचली नाही ती मिस व्हायची. बरोबर. पण आम्ही मात्र रेग्युलर पत्र जशी वेळ मिळेल तशी मधनं पाठवत होतो. जिथे सोय होईल तशी मधनं पाठवायचं पत्र. पण अशा आपल्याच म्हणजे भारतातनं इकडनं पुण्यातनं प्रवास सुरू केल्यानंतर काय छोट्या छोट्या गावांमध्ये तुम्ही जिथे राहिलात, म्हणजे जिथे पोलीस स्टेशन मध्ये राहिलात किंवा मंदिरांमध्ये राहिलात, तुम्ही म्हणालात काय असे वेगवेगळे अनुभव आले का प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला? म्हणजे गमती जमती काय? काही ठिकाणी मामा आणि राहुल सांगतील. ऍक्च्युली एका ठिकाणी मी नव्हतो, एका पोलीस स्टेशनमध्ये खूप वाईट अनुभव आला. मामा आणि राहुल सांगतील तुला. काय तुम्हाला सांगा ना. आंध्र प्रदेश मध्ये मामा सांग रे. पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गेल्यावरती आम्हाला म्हणजे आमची अक्कल काढायचीच त्याने ठेवली होती. म्हणजे तुम्ही हे काय वेळेपणा करताय, कशा करताय, गप घुमान घरीच राहायचं सोडून ह्या गोष्टी तुम्हाला कुणी हे करायला सांगितलेल्या आहेत, तुम्हाला डोकं दिलंय की नाही देवानी वगैरे वगैरे असं त्या पोलीस इन्स्पेक्टरने आम्हाला ऐकलं. म्हणजे माणसाला डिस्करेज कसं करायचं हे त्या पोलीस स्टेशन वाल्यांनी आम्हाला हे केलं होतं. बापरे, त्यांनी खूपच आम्हाला म्हणजे ठीक आहे म्हणजे जसं आम्ही कुठे मुक्कामाला पैसे द्यायचे नाहीत हा आपला जो काही हे होता त्याची सुरुवात भारतामध्ये आम्हाला फार चुकीच्या पद्धतीने हे झाली की पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला म्हणजे तुम्ही हे कसं करायला नाही पाहिजे हेच जास्त सांगण्यात. असे अपवादात्मक प्रसंग आहेत काही काही ठिकाणी, पण असे आलेले मध्यंतरी प्रसंग की आम्ही नंतर एका ठिकाणी इंडोनेशियामध्ये गेलो होतो. इंडोनेशियामध्ये पण तांजोंग पेना येतानाचा मुक्काम होता. जाताना बाटम ते बाटू अंपारचे गेलो. त्या बाटू अंपारच्या पोलीस स्टेशनला जे आपण रात्री राहिलो तांजोंग पेनांग मधली एक घटना ऐक ना, मी जो कदाचित वेगळा प्रसंग असेल माझ्याकडे, तर तिथे त्या पोलीस स्टेशनला रात्री राहिल्यानंतर सकाळी त्यांनी आम्हाला चक्क संडास साफ करून घेतले आमच्याकडनं. संडास साफ करा म्हणलं. राहिलत नाही इथे फुकट संडास साफ करायचे सगळे. आम्ही सगळ्यांनी काय नाही गुपचूप हातात झाडू घेतला, झाडून काढलं, त्यांचं पोलीस स्टेशन झाडून गेलं, पाणी घेतलं, पाण्याने त्यांचे सगळे संडास साफ केले आणि काढता पाय घेतला ताबडतोब. हा इंडोनेशियातला अनुभव आहे. मला आपली चर्चा जेव्हा ही मुलाखत घेण्याची ठरली तेव्हा मला तू सांगितलेलंस की आम्ही एकही रुपया ह्या पूर्ण सफरीमध्ये राहण्यावर खर्च केला नाहीये. आणि तेव्हा मला इतकं आश्चर्य वाटलं की खरोखर पण कसं काय, म्हणजे पोलीस स्टेशन आणि मंदिरांनी एवढ्या परमिशनच कसा दिल्या? म्हणजे 6 एक अनोळखी मुलं आपल्याकडे येणार आहेत आणि आपल्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा मंदिरामध्ये मुक्काम ठोकणार आहेत एका दिवसाचा, एका रात्रीचा. पण त्या मागची गंमत ही होती.
नाही आणि त्याला आणि पोलीस असे त्या दिवशी रात्री आम्हाला तिथं जेव्हा त्या बोटीतनं सोडलं तिथं आम्हाला, त्यावेळेस त्या टांजोंग पेनंगच्या पोलीस स्टेशन मध्ये आम्ही खरं मदत मागायला गेलो की आम्हाला कुठं म्हटलं तुम्हाला राहायला जायचं काय नाही, मग त्यांनी पासपोर्ट काढून घेतले होते आमचे, म्हणून आम्ही तिथं राहिलो. बरं. पासपोर्टही त्याच्याकडे जमा केले ते. मग दुसऱ्या दिवशी त्यांना जेव्हा कळलं की आपल्या भारतीय एम्बसीनी त्यांना कळलं होतं आमचा रस्ता चुकला होता, जे म्हटलं सुरुवातीला नंदू नाही का म्हटला की आम्ही बाटम ते बाटोम पार सिंगापूरवरनं बोटीने आम्ही जाणार होतो ते पाखनबारूला गेलो, पण पहिल्यांदा जाणार होतो आपण कुठं, ते मैदानला वगैरे जाणार होतो. मैदानला. तर त्या ठिकाणी आम्ही गेलो नाही आणि आम्ही ते बाटुअंपार वरनं ते तिथं पोलिसांना ते कळलं की आम्ही असे चुकलोय, आम्हाला यांनी फसवलंय. मग आम्हाला तिथं त्यांनी मग रात्री त्यांनी आम्हाला त्रास दिला होता. आम्हाला जेवण खाण सुद्धा काय आपल्याला कुठे काय, तो पाकिस्तानी माणूस आला होता जेलमधला, त्यांनी काढला, त्याला हिंदी कळत होतं म्हणून त्याच्याशी मग आम्ही असं बोलणं केलं. असे पण असे अनुभव पण आहेत तिथं. खरंय. पण मग अशा वेळेला तुमच्या जेवणाची व्यवस्था कशी होत होती? म्हणजे तुम्ही म्हणालात की फक्त मसाले वगैरे तुम्ही फूड असेल ते खायचो, जे तिथं असेल मिळेल ते खायचो. हॉटेल होते ना, हॉटेलला जायचो आम्ही जेवायला बाहेर रात्री जेवायला. पण मग त्याचा साधारण आपल्या एका दिवसाचा खाण्याचा खर्च हा असला पाहिजे आणि ह्याच्यावर तो एक्सीड नाही झाला पाहिजे, याची खबरदारी घ्यायचा. हे पहिल्यापासूनच होतं, पण पोटभर खात होतो आम्ही. अच्छा. शक्यतो आम्ही काय करतो दुपारी, तिथे काय भात मिळायचा मॅक्झिमम, नासी गोरँग वगैरे या टाईपचे. दुपारचं जेवण आम्ही स्किप करायचो. आमलेट पाव. आणि आपल्या भारतामध्ये कसं काय खात होतात तुम्ही? नाही, भारतामध्ये सकाळी हेवी ब्रेकफास्ट करायचा, दुपारचा लंच आम्ही शक्यतो स्किप करायचो आणि रात्री व्यवस्थित जेवायचो. रात्री जेवण आमचं रेग्युलर हॉटेलमध्ये जाऊन कुठल्या तरी छोट्याशा चांगल्या बऱ्यापैकी हॉटेलमध्ये व्यवस्थित जेवायचं. पण दिवसभर प्रवास करत असताना मग खूप जास्त हेवी जेवायचं नाही, कारण मग सायकलिंगला मग त्रास व्हायचा ना, पोट भरेल असेल जास्त. त्यामुळे पण ब्रेकफास्ट मात्र हेवी करायचो. ब्रेकफास्ट केला की मग ती एनर्जी राहायची संपूर्ण दिवसभर. आणि रात्री एकदा मुक्कामाला पोहोचलं की मग पूर्णपणे लवकर जेवून घ्यायचं. आपण कसं प्रवासात असताना आपल्या बॅगेमध्ये थोडस काहीतरी तहान लाडू, भूक लाडू असा ठेवून देतो ना, तर तसं काय कॅरी करायचं? कारण तुम्हाला ती शक्ती, एनर्जी पण पाहिजे इतके किलोमीटर सायकल चालवण्यासाठी. नाही, ऍक्च्युली एक लक्षात घे, काय आहे, वजन कमीत कमी कॅरी करणे हा खूप बेसिक उद्देश आहे. सायकल टूरला कमी, तुमच्याकडे वजन कमी पाहिजे. मग जर पुढे जाऊन मिळणार आहे तर आता कशाला बिस्किट घेतो, पाव घेतो, अंडी आता कशाला घेतो, पुढे मिळणार आहे ना. त्यामुळे ते काही असं खरेदी करायचो नाही. 4 पाण्याची बाटली आणि 2 बिस्किटचे पुढे इतकं ठीक आहे, पण फार काही सामान कॅरी केलं नाही कधी. बरं, वाटेत सारखी दुकानं लागणार, सगळ्या हॉटेल्स लागणार, तिथे मिळायचं ना आम्हाला सगळं, चहा पाणी सगळं, मग कशाला खरेदी करायचं. म्हणजे वजन कॅरी करायला लागू नये या हिशोबाने कधी असं सामान कॅरी नाही केलं, खाद्यपदार्थ कॅरी नाही केले. घरनं काही घेतलं तर सगळं संपून गेलं पहिल्या 2-4 याच्यातच, ते किती राहणार. काहीतरी सांगत होता. नाही, तू म्हणलीस तहान लाडू, भूक लाडू असं काही, जसं नंदूने सांगितलं की सामान कॅरी करायचं नाही, त्यामुळे असं काही आमच्या बरोबर नव्हतं. जसं मिळेल तसं आम्ही हे करत होतो, तो काही आम्हाला इश्यू नव्हता कधी आम्हाला. आणि म्हणजे अगोदरच्या पूर्वतयारीच्या ह्याच्यामध्ये एक असा क्रायटेरिया होता की तुम्ही किती दिवस, किती वेळ अन्नाशिवाय जगू शकता, उपाशी राहू शकता. हा पण एक काय म्हणायचं, क्रायटेरिया तुमच्या सिलेक्शन प्रोसेस मधला हा पण एक क्रायटेरिया होता. बरं. म्हणजे 6 जणांची निवड झाली, त्याचे काही निकष, काही जे काही होते त्याच्यामधला हा एक होता की तुम्ही किती वेळ उपाशी राहू शकता आणि सायकल चालवू शकता. आणि जागरण किती कंटिन्युअस, किती रात्री जागू शकतो. बरोबर. किती एखादीच रात्र, कोण असं दमून आल्यानंतर 2-3 रात्री जगून जाऊ शकत नाही. पण तो एक क्रायटेरिया होता की जागरण करणे आणि उपाशी राहणे. कारण प्रवासामध्ये नक्की काय अनुभव येईल माहित नाही, कुठे कशी वेळ येईल, कसा प्रसंग येईल माहित नाही. आणि एक हे समजण्याकरता आम्ही सगळे मिळून एक छोट्या छोट्या ट्रिप्स करत होतो. अष्टविनायकाची ट्रिप केली, काय गोव्याला गेलो, जिथे जिथे कुठे कुठे गेलो तेव्हा हे आम्ही मॉनिटर करत होतो की प्रत्येकाचं बिहेवियर कसं आहे.
तो कसा वागतोय प्रत्येकाशी. आता थोडक्यात अष्टविनायक करताना मोरगावला पुण्याहून गेलो, वाटेत जाताना जेजुरीला राहिलो, असं ठरलं की काय नाही सगळेजण झोपतील, एक जण जागा राहील, टप्प्याटप्प्याने 2-2 तासांनी दुसऱ्याला उठवायचं. तो 2 तास त्याला जागरण जमतंय का, ही एक परीक्षा होती ती. बरोबर, ठीक आहे सगळ्यांना त्या परीक्षेत पास झाले नाही असं नाही, पण असे क्रायटेरिया मुद्दाम लावले की अँटिसिपेट करून की पुढे जाऊन आपल्याला काय त्रास होऊ शकतो, मग त्याची पूर्वतयारी आत्ताच करायची. जसं मिलिटरीमध्ये ट्रेनिंग देतात किंवा तुला शत्रूने पकडला तर मारलं तर तू किती मार सहन करू शकशील, हे जसं रॅगिंग हा प्रकार कुठून आला, हे अशा टाईपचा आम्ही स्वतःवरती ह्या गोष्टी प्रयोग केले आणि त्यातून सिलेक्शन झालं. पण आता तुम्ही म्हणजे तुम्हाला आलेले असे अनुभव की जसं तुम्ही जिथे राहिलात ज्या पोलीस स्टेशन मध्ये किंवा काय, आणि मग तुम्हाला तिथे म्हणजे राहावं लागलं, पण त्यानंतर त्या राहण्यासाठी म्हणून तुम्हाला काहीतरी किंमत मोजावी लागली दुसऱ्या दिवशी, असे काही चांगले अनुभव पण आले असतील ना, म्हणजे अनपेक्षितपणे काहीतरी लाभ घडतो ना आपल्याला की अरे आपण याचा विचार केलाच नव्हता पण या लोकांनी आपल्याला मदत केली, तर असं काय घडलं. आपण मला वाटतं की आधी भारतामध्ये म्हणजे भारताची सीमा सोडण्याच्या आधीचे अनुभव घेऊया आणि मग भारताची सीमा सोडल्यानंतर जे वेगवेगळे देश येत गेले ना जपानपर्यंत पोहोचण्यापर्यंत, तर त्या देशांमध्ये प्रत्येक देशातले टप्पे मग त्याचे अनुभव घेऊया. मला आतापर्यंत भारतामध्ये सांगा ना की भारताच्या वेगवेगळ्या गावागावांमधनं प्रवास करताना असे काय अनुभव आले. नाही खरं सांगू भारताचा जो प्रवास पहिला जो होता आमचा बिफोर वी लिव्ह इंडिया, हा फारसा नव्हता ऍक्च्युली. म्हणजे हा फक्त 15 दिवसाचा प्रवास होता आणि त्यातले 2 प्रसंग पोलीस स्टेशन मधले होते. बाकीच्या ठिकाणी काय म्हणायचं कन्फर्म्ड राहायची व्यवस्था झालेली होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल हैदराबाद मध्ये किंवा मद्रास मध्ये दोन्हीकडे राहायची व्यवस्था झालेली होती. त्यामुळे बाकीच्या ठिकाणी असं मेजर असं काही सेटबॅक किंवा मेजर असं काही चॅलेंज हे नाही झालं, कारण व्यवस्थित मुक्काम ठरलेले होते आणि झालेले होते. पण मेजर चॅलेंजेस हे सगळे आले हे क्रॉस बॉर्डर पलीकडे गेल्यानंतरच या गोष्टी जास्त करून जाणवायला लागले. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं तू म्हणलीस मंदिरामधला जो आमचा मुक्काम असायचा, आमच्याकडे एक आम्ही प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर जसं अथर्व शीर्ष आपलं गणपती अथर्व, गणपतीचे दिवस पण जवळ आहेत, पण गणपती अथर्व शीर्ष आम्ही प्रत्येक मंदिरात जाऊन म्हणायचो आणि त्याचा इफेक्ट मला वाटतं सगळीकडे म्हणजे आमच्या मनावरती पण व्हायचा आणि लोकांना पण हे म्हणजे पॉझिटिव्ह वाइब मिळायचं, पॉझिटिव्ह सायन्स एक तर व्हायच्याच एक, आणि लोकांना पण असं वाटायचं की अरे हे कुणी असे काय म्हणायचं फार असेच लोक नाहीयेत, दे आर म्हणजे जेन्युइनली प्रवास करणारे लोक आहेत, कारण देवाधर्माचं पण हे पाळणारे लोक आहेत किंवा अशा पद्धतीचं एक पॉझिटिव्ह सायन्स त्यांच्या लोकांमध्ये सुद्धा यायच्या त्याच्यामध्ये. बरोबर खरं. असं अजून एक तुला त्यातलं ऍडिशन सांगतो. आता फॉर एक्झाम्पल पोलीस स्टेशनला जाऊन जर मुक्कामाची परमिशन मागितली तर असं काही पोलीस काय एवढे ठीक आहे, काही कोऑपरेशन चांगलं देतात, सगळेच देतात असं नाही. आमच्याकडे पुण्यातून निघताना पुणे पोलीस कमिशनरचं एक लेटर होतं चांगलं व्यवस्थित त्यांच्या सहीचं की असे असे पुण्याचे 6 प्रवासी सायकलवरून जपानला जात आहेत आणि वाटेत त्यांना काहीही मदत लागली तर तुम्ही करा, असं पुणे पोलीस कमिशनरचं पत्र होतं. आणि जिथे आम्ही मुक्कामाला पोलीस स्टेशनला जायचो आणि पहिल्यांदा परमिशन होतं ते पहिलं पत्र दाखवायचं होतं. कमिशनरचं पत्र आहे आमच्याकडे, आयडेंटिफिकेशन आहे, आम्ही असे सायकल प्रवासी आहोत आणि हॉटेलमध्ये राहणं आमचा उद्देश नाही, आमचा प्रवास करण्याचे वेगळे ध्येय आहे, हे त्याला पटवून देऊन मग तो पत्र बघूनच आम्हाला ठेवायचं ना. मग साहेबांचं पत्र म्हणतो नाही कोण म्हणणार, अर्धा काम हे त्या पत्राने केलेलं असायचं आणि अर्धा काम मग आमची बॅटिंग असं आम्ही चाललोय तसं चाललोय. मग तो एखादी रूम चांगली हे करून
पोलिसांमध्ये बऱ्याच रूम असतात मागच्या बाजूला, आपल्याला फक्त फ्रंट दिसतं, मागच्या बाजूला चांगलं त्यांच्या पोलिसांच्या मुक्कामाची व्यवस्था असते, तिथे तर आम्हाला राहायची व्यवस्था करून द्यायचं, फक्त जेवायला आम्ही मात्र बाहेर जायचं. बरोबर. पण या सगळ्या ह्याच्यात जसं तुम्ही मला मगाशीच सांगितलं तिघांनी की यामध्ये काही निकष असे सुद्धा होते की कोण जास्त उपाशी राहू शकतं, त्याचं सिलेक्शन होईल, कारण अडीअडचणी कधी पण येऊ शकतात. पण तरी सुद्धा 6 मित्र एकत्र आल्यानंतर एका मोठ्या सफरीला निघालेले आहेत. तर अर्थातच एवढी सगळी म्हणजे दिवसभराचे इतके किलोमीटर प्रवास केल्यानंतर सुद्धा तुम्ही ती शिस्त कशी मेंटेन केलेली, कारण झोप पूर्ण होणं हा सुद्धा तुमच्या सफरीचा एक मुख्य भाग होता. कारण पुन्हा दिवसभराचा ड्राईव्ह करणं सायकलीने किंवा दिवसभर सायकल चालवणं, त्यासाठी एनर्जी सेव्ह करण्यासाठी मग रात्री इतक्या वाजता आपली इतक्या तासांची झोप तरी पूर्ण झालीच पाहिजे वगैरे अशी काही शिस्त स्वतःला लावून घेतलेली का? शिस्तीचे नियम होते. जायच्या आधी शिस्तीचे सगळे नियम ठरले होते की काय, म्हणजे किंवा आपल्याला एवढा दिवसभराचा थकवा आल्यानंतर रात्री झोप लवकर येणार, लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं हे नक्की ठरलं होतं. आता प्रत्येकाने आपले स्वतःचे सगळे जण घरी म्हणजे मुक्कामाच्या जागी पोहोचल्यानंतर रात्री झोपायच्या आधी आपल्याला डायरी लिहायचं, त्यासाठी सुद्धा वेळ प्रत्येकाला काढायला लागायचा. हे सगळं सांभाळून तू तुझं आवरून झोपायचं. कंपल्सरी होतं का 6 जणांना? कंपल्सरी होतं. हा नियम केला होता. जायच्या आधीचे नियम आम्ही केले आमच्या. एक लक्षात घे, प्रत्येकाच्यात एकमेकांच्यात बॉन्डिंग होतं, अंडरस्टँडिंग होतं, पण असं असून सुद्धा काही नियम केले होते की एकमेकांच्यात वादविवाद होऊ नयेत याकरता काही नियम केले होते. ते नियम काही लिहिले नव्हते, अलिखित नियम होते. समजा वाद झालेच, काही बाचाबाची झालीच तर काय, एक तुला गोष्ट सांगतो, एक गोष्ट 6 जणांच्या मध्ये एक कॉमन धागा होता, त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं असं काही झालं तरी ग्रुप लिडरचा शब्द अंतिम, त्याच्या शब्दाबाहेर कोणी नाही. त्याने एकदा शब्द दिला अमुक म्हणजे अमुक, मग डोळे झाकून तसंच. मिलिटरीचा कॅप्टन डोळे झाक आणि उडी टाक, मेलास तरी चालेल, मग डोळे झाकून उडी टाक म्हणजे टाक, संपला विषय. इतकी कडक शिस्त होती, कारण त्याच्यावर आमचा तेवढा विश्वास होता की तो आम्हाला असं काही चुकीचं सांगणार नाही. आणि अख्ख्या टूर मध्ये मी ही गोष्ट खरंच अभिमानाने सांगेन की ती शिस्त पाळली. असे अनेक प्रसंग आले, सगळेच काय सांगता येणार नाही, पण असे अनेक वादविवाद आमच्यात आले, पण जेव्हा ग्रुप लिडरनी शब्द अंतिम त्याचा निर्णय दिला, त्याच्या शब्दाबाहेर आम्ही कधीही गेलो नाही. त्यामुळे कधीही आम्ही एकमेकांत भांडलो नाही, जसे गेलो तसे परत आलो. आणि ही गोष्ट मला सांगायची वाटते की आमच्या नंतरच्या पिढीनी ही प्रेरणा घेऊन पुढच्या टूर्स केलेल्या आहेत. बरोबर. आमचे बाकीचे मित्र आमचं कौतुक करतात ते ह्या करण्याकरता की अरे एवढा मोठा, अरे लोकांना अनुभव आहेत, लोक निरनिराळ्या टूर्सला जातात, ते पण अर्धे मधनच भांडून परत येतात काहीतरी कारणाने. पण तुम्ही एवढे 9 महिने एकत्र राहिलात एका कुटुंबासारखे आणि काही न होता हसत खेळत परत आलात, त्याच्यामुळे काय नक्की हे आहे रसायन काय याचं, त्याला हेच ही शिस्त, हे डिसिप्लिन आणि कमिटमेंट. बरोबर, कमिटमेंट. ऍडजस्टमेंट करायची, कोणी काय त्याला ढिलेपणा द्यायचा, हे प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवून त्यांनी साथ दिली, त्यामुळेच त्याला शिस्त असं त्यांनी एक शब्द दिलेला आहे. पण हे मानसिक दृष्ट्या सुद्धा महत्वाचं आहे. नंदूनी सांगितलं ना, प्रत्येकाला एक डायरी लिहायची सवय, डायरी लिहायची शिस्त होती. मी माझी डायरी लिहायचं काम सगळं नंदूकडे दिलं होतं. तू 2 डायऱ्या लिहायचं का बरं? पण असं मी लिहायचंच नाही, कारण माझं सगळं काम नंदू करायचा. माझी डायरी कधी मधी असायची, पण ती डायरी आजही पहिल्यापासूनच मी रोज काय लिहित नव्हतो. पण खरंच दिवसाला येणारे ते अनुभव टिपण्याची जी मजा असते आणि ते तेव्हा आपल्याला त्याचं महत्व जाणवत नाही. मात्र आज इतक्या अनेक वर्षानंतर जेव्हा तुम्ही ती डायरी पुन्हा पुन्हा उघडून वाचत असाल ना, तेव्हा ती गंमत, ते मैत्रीचे धागे किंवा ते सगळे बरे वाईट अनुभव हे सगळे डोळ्यांसमोर उभे राहत असतील. प्रसंग अक्षरशः उभार डोळ्यासमोर. आणि तुमचा एकूणच प्रवास असा अंगावर शहारा आणणारा आहे, काहीतरी खूप अभिमानास्पद तुम्ही केलेला आहे. आणि ती जी गंमत आहे ती सगळी आपल्याला ऐकायची आहे. आता भारत झाला, जसं तुम्ही म्हणालात की भारताची सीमा ओलांडल्यानंतर
वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्हाला असे बरेच अनुभव आले, म्हणजे भारतामध्ये जेवढे आले नसतील तेवढे वेगवेगळ्या देशांमध्ये ते प्रसंग, ते अनुभव, हे सगळं ऐकायचंय. मात्र त्यासाठी मी प्रेक्षकांना विनंती करते की पुणे जपान पुणे म्हणजे पूजा प्रणाम या सफरीमध्ये पुढे काय काय घडत गेलं, या मित्रांना काय नवीन अनुभव आले, हे जाणून घेण्यासाठी या मुलाखतीचा पुढचा भाग पहा. या भागामध्ये तुम्हाला काय काय आवडलं त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. मराठी सृष्टी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि लाईक करा. आम्ही लवकरच घेऊन येतोय याच मुलाखतीचा पुढचा भाग. पाहत रहा मराठी सृष्टी टॉक.